शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, वैराग्य मूर्ती गाडगे बाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, वामनदादा खर्डक, महान त्यागी बाबा जुमदेवजी, तसेच माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या चरणी त्रिवार वंदन करून मी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते। तर कधी प्रेक्षक, खड्या गमतीचे रसिक माई बाप हो, आज दिनांक 16 फेब्रुवारी 2025 मौजा आडेगाव या गावी आमच्या दुय्यम खड्या गमतीचे आयोजन केलेलं आहे। तरीही त्या आयोजकांचे तसेच संयोजकांचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते की त्यांनी आम्हाला इथे बोलवून कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली। एवढे बोलून मी माझ्या पार्टीचा अल्पशा परिचय देते। राष्ट्रीय आझाद कला पथक निळा निशान, राष्ट्रीय आझाद कला पथक निळा निशान शाहीरा सुरमाताई बारसागळे, भाऊ रंगरावजी शेंडे, आमचे बँजो मास्टर प्रकाशजी वाडके, आमचे ढोलक मास्टर सुनील भाऊ खडसे, आमचे नक्कलकार सुधीर दादा लांजेवार, आमचे सूर मास्टर रंगरावजी बोरकर, आमचे नर्तक अश्वजित आणि अक्षय, आमचे कोरस मास्टर सुप्रसादजी वारसागळे, मुक्काम कानपा, तहसील नागपूर, जिल्हा चंद्रपूर, या संपूर्ण पार्टी सहित मी तुमच्या समोर हजर झाले। बांधवानो, म्हणतात ना, मनुष्य हा चुकीचा पुत्र आहे, मनुष्याच्या हातूनच चुका होत असतात। या शारीरिक क्षेत्राचा मला खूप मोठा अनुभव नाही, तरी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि आमच्या पार्टीच्या सहकार्याने आमच्यावर कार्यक्रमाचा भरगच्च वर्षा होत असते। माझे मायबाप होऊ शकते आमच्या बोलण्यातून, आमच्या गायनातून, आमच्या प्रबोधनातून काही चुका झाल्यास मला तुमची मुलगी, तुमची बहीण समजून माझी चूक तुम्ही तुमच्या पदरात घ्याल आणि सरते शेवटी ती चूक तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्याल, जेणेकरून ती आम्ही सुधारू शकेल। एवढे बोलून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते। जय हिंद, जय भारत, जय गुरु परशुराम, जय निळा निशान। माझे माय बाप हो, अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर, अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर अशी कोणती ना कोणती शक्ती जर या धरतीवर नसती तर दिवसाची रात्र झाली नसती। चंद्राने 15 दिवसामध्ये 15 कला दाखवल्या नसत्या आणि 16व्या दिवशी तो 16व्या कलेचा धनी झाला नसता। आणि म्हणून एक भाविक भक्त मंदिरामध्ये जाऊन आपल्या देवाचे नामस्मरण कसं काय करतो, पूजन कसं काय करतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या आराध्य देवतानुसार माझ्या गणाचं पूजन कसं काय करते। बांधवानो, जरा एक एक शब्दाकडे लक्ष असू द्यावं। माझे पहिले भगवान वंदिते हे मी त्याला, दुसरे सावे पंच प्राण विश्व माझी जे सर्व उत्पन्न, देह झाला जीवन आहे। बंधू भगिनी
बसल्या ह्या ठाई अहो ह्यांचीच बाप्पा खरी पुण्याई इथे आमचा तुझा कोणी नाही सर्व आई बाप माझे धन धन ही भारत माता आणि हिच्यावरी रमला पुढा संसार माझा साऱ्या विश्वाचा धरला ओझा अन धन्य धन्य तू गाई गुरु परशुराम ज्ञानिवंत शाहीर सुरमाचे पुष्प सुगंध आणि सदा सो आशीर्वाद त्या कवी दर्शनावरी तर बांधानो हवा पाणी पृथ्वी अग्नी हवा पाणी पृथ्वी अग्नी जर वेळा काळाने एकत्र झाली नसती तर या धर्तीवर जीव जंतू सजीव पैदा झाले नसते आणि म्हणून या भारत देशाचं राष्ट्रगीत आहे जन गण मन अधिनायक जय है या भारत देशाचं राष्ट्रगीत आहे जन गण मन अधिनायक जय है जन म्हणजे समुदाय आणि गण म्हणजे लोक जन म्हणजे समुदाय आणि गण म्हणजे लोक त्याचे सभी करता त्याचंच नाव आहे गण आणि म्हणून माझे वस्ताद म्हणायचे की जपी जपी संन्यासी थकले जपी तपी संन्यासी थकले नखाच्या चुपरी वाढल्या जटा जमिनीच्या गळल्या ज्याचा अंतच लागला नाही त्याचा विचार गहन तोच माझा गण तुमच्या समोर सादर करते भावांनो जरा एक शब्दाकडे लक्ष द्यावं एक नवीन तर्जमी निवडलेली आहे जरा गोळ करून घेऊ
नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे तर एक शब्दाकडे लक्ष द्यावं. ओ विश्व के विधाता बिगड़ी बनाने वाले, 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 लौटे न कोई खाली, लौटे न कोई खाली, तेरे दर पे आने वाले, ओ विश्व के विधाता बिगड़ी बनाने वाले, ओ विश्व के विधाता बिगड़ी बनाने वाले, कोई खाली तेरे दर पे आने वाले, कोई खाली तेरे दर पे आने वाले, ओ विश्व के विधाता बिगड़ी बनाने वाले, ओ विश्व के विधाता बिगड़ी बनाने वाले, आणि म्हणून म्हणायचंय माझे मायबाप हो, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण देवाच्या नामस्मरणाने करतो. आम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमाची सुरुवात गणाच्या पूजेने करतो का, कारण आमच्या मनामध्ये देवाची कुठेतरी श्रद्धा आहे. पण माझे मायबाप हो, श्रद्धा करा, अंधश्रद्धा करू नका. श्रद्धा करा, अंधश्रद्धा करू नका. नाहीतर काय काय लोकांचं कसं असतं, मनी नाही भाव आणि देव मला पाव, मनी नाही भाव आणि देव मला पाव, देव बाजारचा भाजी मला नाही रे, देव औषध भेटायचा नाही रे. काय काय लोकांची धरती बनलेली असते माझे मायबाप हो. सकाळी उठायचं, मस्त आंघोळ करायची, देवाला अगरबत्ती लावायचं, नैवेद्य चढवायचं, फुल चढवायचं आणि देवाकडनं अपेक्षा करत बसायचं. अपेक्षा जर कशा अपेक्षा, देवा माझ्या घरी मस्त सुख समृद्धी लाभू दे, माझ्या घरी अपाट धन संपत्ती येऊ दे. माझे माय बाप हो, सगळ्या जर गोष्टी देवाने तुम्हाला पूर्ण करून दिल्या तर तुमचं कामच कोणतं आहे माणसाचं. म्हणतात ना, मेहनत करे, म्हणतात ना, करणे करे सो नर का नारायण हो जाए, करणी करे सो नर का नारायण हो जाए. आपल्याला करणी करावं लागेल आणि नंतरच त्या करणीचं फळ आपल्याला मिळत असते माझे माय बाप हो. नाहीतर काय काय लोकांचं असते देगहारी आणि पलंगावरी, देगहारी आणि पलंगावरी. आणि काय काय पोट्टे तर शिकून अडाणी आहे माझे माय बाप हो. काय काय पोट्ट्याला दिमाग नाही, 10वी 12वीच्या पोट्ट्याला तर अजिबातच नाही. बोर्डाचे पेपर असते ना तेव्हा पोट्टे नाही का शाळेत जाते नाही का, जेव्हा पेपर द्यायले उठते, अभ्यास तर करत नाही, पण उठते ना देवाला, मग सकाळी आंघोळ केली की देवाला अगरबत्ती लावली की काय म्हणते, देवा माझा आज बोर्डाचा पेपर आहे म्हणते 12वीचा, मी बोर्डाचे पेपर द्यायला चाललो आणि पेपर मध्ये जर का मी पास झालो म्हणजे तुझे 1.25 किलो पुढे चढवान. तर लेका तू अभ्यासच करशील नाही तर पास कुठून होशील. अभ्यास करना पास आपोआप नक्की होशील. म्हणून म्हणतात ना, मेहनत करे सो नर का नारायण हो जाए, मेहनत करे सो नर का नारायण हो जाए.
देवाकडनं देवाची अंधश्रद्धा करू नका, श्रद्धा करा माझे माय बाप हो. आम्ही सुद्धा या ठिकाणी देवाचे नामस्मरण करतो. तर का करतो की आमच्यात मनामध्ये देवाची भक्ती आहे, कुठेतरी श्रद्धा आहे म्हणून, अंधश्रद्धा म्हणून नाही, फक्त श्रद्धा म्हणून. आणि त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक शुद्ध होऊन आम्हाला काय म्हणायचं आहे जरा शब्दाकडे लक्ष द्यावा. परंतु या ठिकाणी जे तुम्ही आमचा कार्यक्रम बघते आम्ही सादर करते आहोत, ही सगळी जर पुण्य कोणाची असेल तर त्या थोर महापुरुषांची आहे, त्या महामानवाची आहे, त्या क्रांतीवीरांची आहे की ज्यांनी आम्हाला गुलामीतून मुक्त केलं आणि स्वतंत्र जीवन जगायला दिलं माझे मायबाप हो. आणि आम्हा स्त्रियांना सांगूच नका. पण इथं तर मी तर म्हणतो सगळे लाडक्या बहिणी बाजूला झाल्या ना, इकडे भाऊ समोर आले, लाडक्या बहिणी तिकडे मागं खेळाडून दिला. हा मनोहरजी भांगे काकाजी यांच्याकडनं आमच्या पार्टीला या गणावरती 1000 रुपयाचा सप्र मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर माझे मायबाप हो म्हणायचं आहे की त्या थोर महापुरुषांचे, त्या क्रांतीवीरांचे की ज्यांनी आम्हाला या गुलामीतून मुक्त केले आणि आम्हा स्त्रियांना
नका, आम्हा स्त्रियांना सांगूच नका. आम्हा स्त्रियांना जर या गुलामगिरीतून कोणी मुक्त केलं असेल तर ती माझी माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. आम्हा स्त्रियांना 4 चौकामध्ये याची बुवा नव्हती माझे माय बापा हो. आम्हाला चुराने मुळे सांभाळत राहावं लागलं असतं, पायाखालची चप्पल बनवून राहावी लागली असती, 4 भिंतीच्या आत दौडून राहावं लागलं असतं. परंतु या अन्यायातून आम्हा स्त्रियांना जर उजाळ गोळ्या आणण्याचं कोणी काम केलं असेल तर ती माझी माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. त्या सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्रियांना शिक्षण शिकवायला जायचे तर गावातील लोक तिला दगडशेण विटा गोटे फेकून मारायचे, पण त्या माझ्या माय माऊलीने हार मानली नाही. का हार मानली नाही? कारण तिला माहित होतं की आज जर मी दगडशेण विटा गोट्यांचा मार खाईन पण उद्या माझ्या स्त्री ह्या उच्च शिक्षित पदावर जातील. आणि खरोखरच माझे माय बाप हो, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही अव्वल क्रमांकावर आहे. म्हणतात ना या देशाचा राष्ट्रकारभार म्हणजे कारभार सांभाळणारी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती, पंतप्रधान काय, राष्ट्रपती, आमदार, खासदार, टीचर, वकील, डॉक्टर काय, लेक्चरर काय, IPS काय, कलेक्टर काय, अरे एसटीचा ड्रायव्हर काय आणि कंडक्टर काय. आणि आम्ही स्त्रिया सुद्धा हातामध्ये चंद्राला शायरी करायला लागलो माझे माय बाप हो. ही सगळी जर पुन्हा एक कुणाची असेल तर त्या सावित्रीबाई फुलेंची आहे, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांनी पुरुषांना समानतेचा अधिकार दिला नसता तर आम्ही स्त्रिया तुम्हा पुरुषांच्या खांद्याशी खांदा लावून राहू शकलो नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका परस्त्रीला आपल्या घरी रात्रभर आसरा दिला नसता, तिला आपल्या बहिणीप्रमाणे ठेवलं नसतं, सकाळी तिला साडी चोडी घेऊन तिच्या घरी रवाना केलं नसतं तर आम्हा स्त्रियांची इज्जत झाली नसती माझी मायबाप हो. म्हणून या देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली, आपले प्राणपणाला लावले, आपले रक्त सांडवले, त्या तमाम थोर महापुरुषांच्या चरणी, त्या क्रांतीवीरांच्या चरणी, त्या महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे शब्दाकडे लक्ष द्यावा. तुम्हारा पहिले
आमच्या दुय्यम खड्या गमतीचं आयोजन केलेलं आहे। तरीही आमच्या जोडीला लाभलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम शाहीर कलंगी शाखेचे चमकते सितारे ज्ञानेश्वरजी वाघमारे यांच्याशी माझा दुय्यमचा सामना या आडेगाव वासियावाल्यांनी माझ्यासोबत ठरवून दिलेला आहे। मी माझे अहोभाग्य समजते की एवढ्या मोठ्या शाहिराचे दुय्यमचा सामना तुम्ही आयोजित करून दिलेला आहे। तर शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे यांचा पहिला राऊंड होता आणि या दुय्यम खडागमचा रीतिरिवाज आहे की दोन्ही शाहिरांना एकमेकांवरती प्रश्नाची मांडणी करावी लागते। तर शाहीर ज्ञानेश्वरजी वाघमारे यांनी माझ्यावरती प्रश्नाची मांडणी केलेली होती। पहिल्या गणामध्ये प्रश्नाची मांडणी केलेली होती। प्रश्न ऐतिहासिक त्यांनी विचारलेला होता। मला प्रश्न असा होता, शाहीर साहेबांचं म्हणणं आहे की अशी एक वीरांगना झाली की ती इंग्रजांसोबत लढता तिने स्वतःचं शिरच्छेद केलं। ती इंग्रजांसोबत लढता तिने स्वतःचं शिरच्छेद केलं। तर ती वीरांगना कोणती? शाहीर साहेबांचं म्हणणं आहे ती वीरांगना कोणती? तर शाहीर ज्ञानेश्वरजी वाघमारे आपण जिथे कुठे असाल तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्यावा। उत्तर आहे ती वीरांगना आहे राणी अवंतीबाई। ती वीरांगना आहे राणी अवंतीबाई। त्या अवंतीबाईने मातृभूमीच्या रक्षणासाठी ब्रिटिश सेनाला ब्रिटिशमध्ये इंग्रजांना रोखण्यासाठी म्हणजे त्यांना भागवण्यासाठी गनिमी युद्धाचा सहारा घेतला। परंतु तिथे तिला पराभव पत्करावा लागला आणि म्हणून तिने 20 मार्च 1858 ला आपल्या तलवारीने म्हणजे स्वतःच्या तलवारीने तिने स्वतःचा शिरच्छेद केला। शाहीर साहेब हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। परंतु शाहीर साहेबांनी मला विचारला की म्हणे त्या बाईने कोणत्या बाईचा आदर्श घेतला होता? त्या बाईने कोणत्या बाईचं स्मरण आदर्श आहे कोणत्या स्त्रीचं स्मरण केलेलं होतं? तर शाहीर साहेब तिची आई होती तृष्णाबाई। तिची आई होती तृष्णाबाई आणि त्या आपल्या आईचं स्मरण करत तिने मृत्यू पत्करला। आपल्या आईचं स्मरण करत तिने स्वतःचं शिरच्छेद केला 20 मार्च 1858 ला। 20 मार्च 1858 ला तिने स्वतःचा शिरच्छेद केला। हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। परंतु माझाही तुमच्यावरती एक प्रश्न आहे आणि प्रश्न माझाही ऐतिहासिक आहे। तर शाहीर साहेब तुम्हाला विचारायचं आहे की जगात असा एक राजा झाला, लक्ष द्यावं माझ्या प्रश्नाकडे। जगात असा एक राजा झाला, त्या राजाच्या दोन बाजूला दोन मूर्त्या उभ्या होत्या। त्या राजाच्या दोन बाजूला दोन मूर्त्या उभ्या होत्या आणि त्या दोन मूर्त्यांमुळे जगाचा अंधार नाहीसा झाला। तर शाहीर साहेब मला विचारायचं एवढंच आहे की तो राजा कोणता आणि त्या दोन मूर्त्या कोणत्या? त्या राजाचं नाव काय, त्या दोन मूर्त्यांचं नाव काय आणि त्या दोन मूर्त्यांमुळे जगाचा अंधार नाहीसा झाला तर ते प्रतीक कशाचं दर्शवत होत्या हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे। माझाही प्रश्न ऐतिहासिक आहे, उडवाउडवीचा नाही, पुस्तकातला प्रश्न आहे माझा। तर त्या राजाचं नाव काय, त्या दोन मूर्त्यांचं नाव काय आणि त्या दोन मूर्त्या कशाचं प्रतीक दर्शवत होत्या हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे। आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे ऐकावं। सभी पर है कृपा
गोष्ट खरी आहे, पण जेव्हा आपण शाळेची पहिली पायरी ओलांडतो तेव्हा आपले गुरु हे आपले शिक्षक असतात. गुरु विना मार्ग नाही, गुरु विना शिक्षण नाही. तसेच माझे गुरु माझे बसतात. शाहीर परसरामजी वाघमारे परसोडीवाले यांनी निळ्या निशांचे निर्माता यांनी जर मला शाहिरीची गुरु दीक्षा दिली नसती, परिभाषा शिकवली नसती, तर मी तुमच्या समोर शाहिरी सादर करू शकली नसती. ही सगळी पुण्य माझ्या गुरूंची आहे, परंतु माझे दुर्भाग्य असे की माझ्या गुरूंनी मला गुरु दीक्षा दिली आणि माझे गुरु निसर्गाला प्रिय झाले. माझ्या गुरूंकडनं मला काही ज्ञान घेता आलं नाही, पण माझे अहोभाग्य एवढे मोठे की त्यांनी माझा हा संच माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा करून ठेवला. आणि माझे मोठे बंधू शाहीर गोपीचंदजी गोखले, शाहीर दर्शनजी गजवे आणि असे खूप काही लोक आहेत की ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये मदत केलेली आहे. त्या सगळ्या गुरुतुल्यांच्या आणि माझ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे. हो तुम हो दयालु